प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत आज आपण बघतोय की पिंकीच्या समोर साप असतो। पिंकी विचार करते, पिंकी पिंकी हलू नको, नाहीतर हा साप तुझ्या अंगावर उसळेल। आता इकडे छबीला खूप काळजी वाटत असते पिंकीची। ती म्हणते कसं होईल रे पिंकीचं। आता लगेच ही चित्रा म्हणते काही काळजी करू नका, बाहेर किती ऊन आहे पण तरी पण ती पोरगी एका पायावर बरोबर तग धरून उभी आहे बघा। पण आता ती जास्ती वेळ नाही उभी राहणार एका पायावर। मग आता छबी म्हणते पिंकी जिद्दी आहे। निरी म्हणते तिच्या पोटात पण काही नाहीये तरी पण उभी आहे ना ती। मग आता छबी विचार करते काही झालं ना तरी तिला समजवायलाच हवं, पण आता नेमका संग्राम मुद्दाम त्यांच्या समोर येऊन बसलाय यांच्यावर लक्ष ठेवायला। आता सत्या या चित्राला म्हणतो काय ग चित्रे, तू सनस्क्रीन नाही लावलं का, बाहेर किती ऊन होतं। चित्रा म्हणते बरं झालं आठवण दिली तुम्ही, मी सनस्क्रीन लावायलाच आले होते। मग सत्या म्हणतो इथे कशाला बडबड करतेस, मग जा ना वरती। मग छबी आणि सत्या दोघ जण एकमेकांना खाणाखुणा करताय आणि डॉल्बीला सत्या हळूहळू विचारत असतो छबीला कसा जाणार डॉल्बी। मग छबी आता खुणवते मागच्या दाराने पाठवता आला म्हणून। मग सत्या हळूच डॉल्बीच्या कानात जाऊन सांगतो की मागच्या दाराने पिंकीकडे जा। आता इकडे पिंकी कमाल आहे प्रेक्षकांनो, म्हणजे जरी खूप ड्रॅमॅटिक आणि नाटकी वाटत असेल तरी पिंकीची तग धरायची कमाल आहे। आता डॉल्बी येतो आणि म्हणतो अरे बापरे वहिनी केवढा मोठा साप आहे तुमच्या समोर, आता काय करायचं, अरे बापरे। आता पिंकी म्हणते डॉल्बी भाऊजी घाबरू नका घाबरू नका, तुम्ही एक काम करा, आधी तुम्ही सर्पमित्राला फोन करा आणि तुमचा मोबाईल आहे ना एका लांब काडीला लावा आणि ते गारुडी लावता ना ते म्युझिक का काय ते लावा, म्हणजे साप बिजी राहील। मी हलत नाही, मी हल्ले तर साप मला डसल। डॉल्बी भाऊजी तुम्ही ना पटकन सर्पमित्राला फोन करा आधी। तेव्हा डॉल्बी म्हणतो वहिनी काही होणार नाही ना, मी लावतो फोन लावतो लगेच त्या सर्पमित्राला। आणि हा साप जो त्यांनी दाखवलाय ना प्रेक्षकांनो तो कॉम्प्युटराइज आहे, तो खरा खुरा नाहीये, मालिकेपुरता त्यांनी दाखवलाय। आता डॉल्बी लगेच सर्पमित्राला फोन लावतोय आणि मोबाईलला ते एक लांब काडी घेतो आणि मोबाईल लावतो त्या काडीला आणि त्या सापाच्या समोर असा झुलवतो त्या मोबाईलला, म्हणजे तो साप तिथेच उभा राहील म्हणून। पिंकी डॉल्बीला म्हणते डॉल्बी भाऊजी तुम्ही देवासारखे धावून आला तो इकडे सुशीलाबाई म्हणत असतात आता कळल त्या घाटवाडीच्या पोरीत किती दम आहे, संध्याकाळपर्यंत कुरड्या पापड झाल्या असतील तिच्या। आता लगेच चित्रा म्हणते बघा ना आतापर्यंत दम धरून आहे ती पोरगी। लगेच सुरेखा म्हणते ए चित्रे चोंबडे तुला कोणी इथे बोलवलं ग, सांगितलं होतं तुला लक्ष ठेव तिच्यावर म्हणून। चित्रा म्हणते आहो धाकल्या सासूबाई तुम्ही काळजीच करू नका, बघा ना बाहेर ऊन किती आहे, ती राहूच शकत नाही उभी एका पायावर, मला माहिती आहे ना। आता लगेच सुशीलाबाई म्हणतात ए बाई तुझं काम आहे ना असंच आहे, कधी कुठली गोष्ट सांगितली तर नीट करणार नाही, डोक्याचा वापर करत जा ना, कशाला आली इथे। आता लगेच चित्रा म्हणते आहो पाणी प्यायचं होतं मला सासूबाई। सुशीलाबाई म्हणतात कशाला पाणी प्यायचं होतं तुला, मरणार होतीस काय पाणी पिलं नाही तर, घासा सुकला होता काय तुझा, चल निघ बाहेर, तिच्याकडे लक्ष ठेवायचं असतं ना। आता चित्रा म्हणते काय सासूबाई तुम्ही मलाच बोलता। सुरेखा बोलता बोलता म्हणते पाय टेकवला का काय माहित नाही पण तो साप। आता असं बोलल्यानंतर एकदम सगळेजण सुरेखाकडे बघायला लागतात आणि संग्राम सुद्धा। आता इकडे या डॉल्बीने ते म्युझिक लावलंय आणि सापासमोर असा डुलवतोय मोबाईलला, त्यामुळे साप तिथे कोपऱ्यावर उभा आहे। आता पिंकी मनात विचार करत असते व्हेरी गुड डॉल्बी भाऊजी, आता थोड्याच वेळात सूर्य मावळेल आणि माझी शिक्षा पण संपेल। आणि मग सूर्य मावळतो आणि पिंकी खाली पाय टेकवते, तेवढ्यात तो सर्पमित्र येतो आणि पिंकी त्या सापाला अशी धरून त्या पिशवीत टाकून देते। डॉल्बी म्हणत असतो वहिनी जरा सांभाळून। इकडे सुरेखाची तगमग चालू असते। सुरेखा म्हणते चला मी काय म्हणते आपण जाऊन बघूया तिने पाय टेकवला का नाही। सुशीलाबाई म्हणतात चला इथे उभं राहून काय होणार आहे, चला पटदिशी। आता इकडे सर्पमित्र त्या सापाला पिशवीत पॅक करत असतात। पिंकीला विचारतो डॉल्बी वहिनी तुम्हाला काही झालं नाही ना, व्यवस्थित आहात ना तुम्ही। पिंकी म्हणते नाही मला काही झालं नाही भाऊजी, दिवस मावळलाय, माझी शिक्षा संपली आहे। आता तेवढ्यात हे सगळेजण धावत येतात। पिंकी म्हणते सासूबाई बघा मी पाय नाही टेकवला, माझी शिक्षा संपली, सूर्य मावळला, तुम्हाला माहितीये का इथे मोठा साप आला होता आता। संग्राम सगळं लक्ष देऊन ऐकत असतो। आता पिंकी म्हणते बघा हे सर्पमित्र बोलवलेत मी, यांच्या मदतीने मी तो पिशवीत टाकला साप, हा विषारी साप होता, खूप मोठा होता, दाखवू का तुम्हाला। आता लगेच सुशीलाबाईला ती पिशवी पुढे करत असते सापांची। मग सुशीलाबाई म्हणतात ए बाई नको मला नको दाखवू। मग आता पिंकी त्या सर्पमित्राला थँक्यू म्हणते। सर्पमित्र म्हणतो सरपंच बाई मी निघालो येतो आता। मग आता छबी तिला बोलत असते तेव्हा पिंकीला चक्कर येते। निरी म्हणते तायडे चल बरं आधी आतमध्ये, तुला लिंबाचं सरबत करते। छबी म्हणते पिंके चल आधी आतमध्ये तू। सुरेखा लगेच म्हणते कुठे निघालात तुम्ही, कशावर हिने शिक्षा पूर्ण केली, हिने पाय टेकवलंच असेल। आता छबी चिडते आणि म्हणते हो बस झालं आता, काही माणुसकी वगैरे आहे की नाही तुमच्यात। डॉल्बी म्हणतो नाही तर काय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय, सूर्य मावळल्यावरच पिंकी वहिनीने पाय टेकवलाय। छबी म्हणते चल पिंकी यांच्याकडे कुठे लक्ष देते रिकाम टेकड्या कोणीकडच्या। आणि मग हे आतमध्ये नेतीये पिंकीला आणि मग सगळेजण कोणी पिंकीला शाल दे कोणी सरबत दे असं पिंकीला म्हणजे काळजी घेतात पिंकीची। डॉल्बी म्हणतो हे साप नेमका वहिनीच्या समोर कसं काय आला, मला तर डाऊट येतोय। आता सत्या म्हणतो अरे जनावर आहे कुठे नाही येऊ शकतं ते। छबी म्हणते हो रे पण अचानक पिंकी समोरच कसं काय आलं ते। डॉल्बी म्हणतो मला फुलटू शंका आहे त्या संग्रामवर आणि सुरेखा मावशीवर।
हा झोल नक्की त्या दोघांनीच केलेला असणार आहे, अशी कामं संग्रामच करू शकतो. छबी म्हणते नको रे बाबा, आता विषय नको काढू, युवराजला कळलं ना तर तो धिंगाणा घालेल. आपण बघूयात काय झालंय नेमकं काय नाही, आधी पिंकीला रूममध्ये न्या. लगेच आता सुशीलाबाई येतात आणि म्हणतात झालं का, लाडक्या वहिनीचे लाड करून झालं का. छबी म्हणते का बोलतेस ग असं आई. सुशीलाबाई म्हणतात काय बोलू नको तर काय करू, किती सरबराई करताय तिची, काय झालं तिला, काही नाही झालं. आता लगेच सुरेखाबाई म्हणतात पुष्कळ पुढे पुढे केलं तुम्ही, काय कौतुक केलं, ज्यूस काय दिलं, खाणं पिणं काय दिलं, कशाची शिक्षण कशाचं काय. आता सगळी हिनच साप पकडून दिला ना, काही झालेलं नाहीये तिला, कळलं का. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात उठा उठा कामं करा, कामं पडले स्वयंपाकाची. आता मात्र छबी खूप चिडते आणि म्हणते आई आता बस करा, आता जर का तू पिंकीला त्रास दिला तर मी राडा घाली ना, पिंकीला मी आता काही करू देणार नाहीये. आता तू शांत बसा आई, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये. आता युवराज आलाय तिथे, तो म्हणतो काय झालं, राडा घालायला काय झालं, काय झालं छबीताई, कोण काय बोललं का. आता तो पिंकीला बघतो, शाल वगैरे घेतलेली असते पिंकीने आणि तो तिच्या डोक्याला हात लावून बघतो तर तिला ताप आलेला असतो. युवराज खूप चिडतो आता सगळ्यांवर आणि आधी तर पिंकीला म्हणतो ताप कसं काय आलाय तुम्हाला कारभारीन, बोलता का, काय झालंय हे सगळं, सांगता का कोणी काय चाललंय हे सगळं, मला कोणी काय बोललंय का. संग्राम म्हणतो आमचा काय संबंध आहे रे, ती तिच्या कर्माची फळं भोगतीये. युवराज आता म्हणतो दाखवू का तुला कर्माची फळं काय असतात ते. पिंकी म्हणते धनी ऐका माझं, कोणी काही बोललं नाहीये मला, तुम्ही चला बरं आधी आतमध्ये. पिंकी आता म्हणजे चक्कर येऊन पडत असते. युवराज म्हणतो तुम्ही एवढी साईड घेताय सगळ्यांची, म्हणजे नक्कीच कोणीतरी काहीतरी केलंय. पिंकी म्हणते नाही हो धनी, मला काही नाही झालंय. आता हे सगळे बिरबिर पळून जातात, संग्राम, सुरेखा, सुशीला, चित्रा. आता डॉल्बी म्हणतो थांबा वहिनी मी सांगतो सगळं. पिंकी म्हणते नको डॉल्बी भाऊजी नका सांगू. आता युवराज म्हणतो डॉल्बी सांग. मग डॉल्बी सगळं सांगतो आणि म्हणतो नाही नाही आता मी युवराज दादाला सगळं सांगणार आणि सगळं झालेला प्रकार सांगतो. डॉल्बी म्हणतो युवराज दादा कन्फर्म हा प्रकार ना त्या सुरेखानं आणि संग्रामनंच केलाय, नाही तर अचानक पिंकी वहिनीच्या समोरच साप कुठून येणार. आता युवराज चिडतो आणि म्हणतो आता मात्र माझ्या मर्यादा संपल्यात, दाखवतो जाता त्या संग्रामला. पण आता पिंकीला चक्कर येते. मग पिंकी युवराजला म्हणते धनी थांबा ना, मला त्रास होतोय. मग युवराज पिंकीला उचलून बेडरूम मध्ये नेतो. पण आता छबीला चांगलंच टेन्शन आलंय. इकडे सुशीलाबाईंना पण टेन्शन आलेलं असतं. सुशीलाबाई विचार करतात बापरे घाटवाडीच्या पोरीला तंत्रमंत्र येतं का काय, तिनं एवढा मोठा साप असा उचलून पिशवीत टाकला, बापरे बाप, हिच्यापासून लांबच राहायला हवं. आता इकडे सुरेखा म्हणत असते काय रे तुला आणि त्या चित्रीला सांगितलं होतं ना मी, लक्ष ठेवा त्या घाटवाडीच्या पोरीवर, आणि बरंच वेळेवरती तो सर्पमित्र कसं काय आला तिथे, कसं काय हे सगळं झालं. संग्राम म्हणतो आई मला माहिती नाही ग कसं झालं. अगं आई तुला पण माहिती होतं ना पिंकीला मारायचंय, पिंकीला अगं प्लॅनिंग फुल प्रूफ पाहिजे होतं, वाचायची संधी नव्हती मिळायला पाहिजे होती तिला. आता लगेच सुशीलाबाई या सुरेखाला फोन करतात आणि म्हणतात त्या घाटवाडीच्या पोरीला ठारबीर मारू नको, नुसतं छळलं जरी ना तिला तरी ती घर सोडून चालली जाईल. सुरेखा म्हणते तुला असं वाटतंय खरंच इतक्या सहजासहजी हार मानेल का ती. सुशीलाबाई म्हणतात अगं कच खाईल ती, तू नको टेन्शन घेऊ. तू त्या पोरीला एवढं केलं, सापबीप सोडला, तिनं काय केलं माझ्या डॉल्बेला सोडलं त्या सापाच्या समोर, ते काय नाही, माझ्या डॉल्बेला काही झालं असतं तर माझा काही विश्वास नाही बाई त्या घाटवाडीच्या पोरीवर, ते काही नाही, तू काहीतरी वेगळ्या योजना कर, तू बाकीचे कुटाने करायला पारंगत आहे. सुरेखा म्हणते आता कशी बोलली तायडे, हे बघ मी करते काहीतरी आयडिया, फक्त तुझं नाव कुठे येणार नाही हे मी बघते. पण मी काय म्हणते तुला, आता लगेच चित्रा तिथे येते आणि म्हणते धाकल्या सासूबाई अहो ते कपाट पाहिजे होतं ना तुम्हाला कधीचं. आता लगेच ही सुरेखा तिच्यावर चिडते आणि म्हणते आलीस का मध्ये. चित्रा म्हणते अहो माझं ऐका ना, ते कपाट आहे आडगळीच्या खोलीमध्ये, जुनं कपाट खूप छान आहे, नव्यासारखंच आहे, तुम्ही पाहिजे असेल तर घेऊन टाका. सुरेखा म्हणते जा तू, तुला काय करायचंय. पण आता तिने कपाटाचं सांगितल्यावरती या सुरेखाच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडिया आली आहे पिंकीला मारायची पुन्हा. मग सुरेखा सुशीलाबाईंना म्हणते फोनवर तायडे त्या अडगळीच्या खोलीत कपाट आहे ना ते माझ्याकडे पाठवून दे बरं तू, मी संग्रामला पाठवते, तू लगेच ते कपाट इकडे आणून ठेव. सुशीलाबाई म्हणतात त्या कपाटाचं काय करणार आहे तू. सुरेखा म्हणते तायडे तू टेन्शन घेऊ नको, ते कपाटाचं मी काय करते ना तुला नंतर सांगते, तू फक्त कपाट इकडे पाठवायची व्यवस्था कर, मी लगेच संग्रामला पाठवते बघ. सुशीलाबाई म्हणतात काय करायचे ते कर. सुरेखा म्हणते तू फक्त त्या घाटवाडीच्या पोरीला उद्या कपाट साफ करायला सांग. सुशीलाबाई म्हणतात त्यांना काय होणार आहे. तेव्हा सुरेखा म्हणते तायडे मी सांगते ना तुला, तू तेवढं काम कर फक्त, ठेवती मी आता फोन. आता इकडे चित्रा म्हणते अहो मी करते ना चकाचक साफ, तिला कशाला सांगताय. आता सुरेखा म्हणते माठ जाय तिकडे, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आता चित्रा चालली जाते. मग ही सुरेखा म्हणते संग्रामला संग्राम तुला सांगते मी तेवढं काम कर आणि फक्त तेवढंच कर. आता काहीतरी तिने त्याच्या डोक्यात घातलेलं आहे की या पिंकीला अशा पद्धतीने मारू, ते आपल्याला ऐकवलं नाहीये त्यांनी प्रेक्षकांनो. आता इकडे छबी मोठ्या काळजीने पिंकीसाठी सूप वगैरे घेऊन येते आणि तिला उठवते. बरं वाटतंय ना पिंकी, सूप घे बरं, उठून बस. आता छबी
तो सूप तिथे ठेवते आणि युवराजला म्हणते तू भरव तिला. पिंकी तो सूप हातात घेत असते, तिचे हात थरथर कापत असतात. युवराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो आणा नाही इकडे, का हे पण ऐकायचं नाहीये माझं. आता पिंकी म्हणते कशाला चिडताय माझ्यावर. युवराज म्हणतो संताप होतोय आमच्यावर, तुम्ही ना लई धोकेबाज आणि खोटारड्या आहात. पिंकी म्हणते मी काय धोका दिला तुम्हाला धनी, काय बोलले मी. युवराज म्हणतो इतकं बोलताना नेहमी माझ्यावर प्रेम आहे मग स्वतःच्या जीवाची कशाला परवड करता. आमच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळूनच घ्यायचं नाहीये का. तुमची अवस्था मला सहन नाही होते आता. पिंकी म्हणते तुमच्या प्रेमानंच तरलं ना मला, साप समोर होता तरी हिंमत नाही हरले मी. युवराज म्हणतो त्यात हिमतीचा काय संबंध, या दोघींनी तुम्हाला एका पायावर उभं केलं उन्हात, तुम्ही मला सांगितलं नाही ना. तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण आता या मालिकेत खूप मोठा तमाशा होणार आहे, कारण आता पुढे आपण पाहणार आहोत या संग्रामने त्या कपाटाचा एक पाय मोडलाय. सुशीलाबाई पिंकीला ते कपाट साफ करायचं सांगताय. आता युवराज पिंकीला शोधत असतो कुठे गेली पिंकी. आता छबी सांगते की आईने तिला कपाट साफ करायला सांगितलंय. सुशीलाबाई बघत असतात पिंकी कपाट साफ करते का. आता कपाट साफ करताना ते कपाट पडतं पिंकीच्या अंगावर. त्यामुळे आता युवराज मात्र या सगळ्यांना एवढं हाणणार आहे ना आता. तर आता बघूयात पुढे काय तमाशा पाहायला मिळतोय ते. आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज प्रेक्षकांनो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरत जाऊ नका. धन्यवाद.